माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये बघा, आपला हा भरीव ब्लाऊज होता, ब्लाऊज पीस तर तो कशा पद्धतीने आला आहे आणि आपण तो कसा स्टिच केला आहे। तर मी बॅक साईड पूर्ण तुम्हाला स्टिच करून दाखवते, कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा येऊ शकतो जे नवीन आहेत, तर तो कसा शिवला जातो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्या अगोदर ब्लाऊज फिनिशिंग पण बघा। तर अगोदर आता आपण पाठीमागचा भाग हा अशा पद्धतीने कट केलाय का मी अस्तर हे बरोबर कटिंग केली आणि जे मेन फॅब्रिक आहे याची मी जास्त एक्स्ट्रा कपडा ठेवला। तर आपल्याला सगळ्यात अगोदर सिंगल फोल्ड जोडायचं आहे का जे करून जी मण्यांची लेस आहे ते तुटायला नको आणि जेवढं आपल्याला म्हणजे जेवढं आपल्याला शिलाई मार्जिन लागते तेवढंच मी खडूने मार्क केले, बाकीचं मी सगळा कपडा काढून टाकणार। तर सगळ्यात महत्त्वाचं मी आखलंय कसं ते तुम्ही बघा का दोन्ही याचा सेंटर मी मध्ये एक लाईन आखली आणि सेम पद्धतीने मी जागा त्याला कडेने ठेवलेली आहे। नंतर मग मी गळ्याला आकार दिला। तर रेडीमेड ब्लाऊजलाच होतं हे पूर्ण डिझाईन वर्कची। तर आपल्याला काय करायचं आहे, अशा वेळेला सिंगल दाब हा कंपल्सरी लावा, कारण त्याने फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते। आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे, जो पाठीमागचा भाग आहे तो परफेक्ट असा कट करायचा आहे, फक्त आपल्याला गळा कट करायचा नाही अगोदर। आता आपल्याला शिवताना काय करायचं आहे, अगोदर मोजून घ्यायचं आहे 5 इंचाचा आपल्याला शोल्डर आहे का नाही, 5.5 किंवा 5 तुम्ही जे काही माप असेल ते, आणि त्यानुसार आपल्याला त्याचा पॉईंट मध्यंतर काढून घ्यायचा आहे। आता आपण अस्तर अगोदर खालच्या बाजूने आपल्याला ठेवायचं आहे किंवा वरच्या बाजूने जरी ठेवलं तरी चालते। वरच्या बाजूने जरी ठेवलं तरी चालते, कारण लक्षात येऊन जाते खडूने जे मार्क केले ते पूर्ण लक्षात येऊन जाते। आता आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। आता जी लाईन दिसते आपली घडी दिसते अस्तरची, तर ती मी घडी बरोबर मधल्या सेंटरला आहे आणि मला जे खालचं मी खडूने मार्क केले ते पूर्ण माझ्या लक्षात येते, त्याच्यामुळं मग मी वरून काय मार्क करीत नाही, मी डायरेक्ट शिलाई मारते। तर सिंगल दाब ज्यावेळेस आपण वापरतो तर बघा कुठंही काहीच प्रॉब्लेम येत नाही। तर जे मी मार्क केले त्यानुसारच माझी पूर्ण शिलाई आहे आणि खूप सविस्तर याची शिलाई झाली, कुठंही कमी जास्त काहीच झालं नाही आणि कमी वेळामध्ये झाली। तर आता आपल्याला जो कपडा आहे तो आपल्याला पूर्ण कट करून टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला टच करायचं आहे। तर मला असं वाटलं का अजून एखादी टेप दिली पाहिजे का अजून त्याला चांगली फिनिशिंग येईल, तर मग मी परत एक टेप मारली। आता मला थोडंसं टच करायचं आहे आणि आपल्याला अस्तर पलटी करून घ्यायचं आहे। तर पलटी केल्याच्या नंतर पण मी त्याला एक दाब शिलाई देते आणि दाब शिलाई दिल्याच्या नंतर आपल्याला वरून जर दाब शिलाईला जागा असेल तर द्या, नसेल तर काही हरकत नाही, फिनिशिंग तुम्ही बघू शकतात आणि घातल्याच्या नंतर तुम्ही तर रिझल्ट पाहिलेलाच आहे। आता आपण जे अस्तर आहे ते बरोबर आहे त्याची कटिंग केलेली होती, तर आपण आता कटिंग करणार। मी दाब बदलला आहे, तर आपल्याला जे आपला डेली यूजचा दाब आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे। तो पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची। अशाच पद्धतीने आपल्याला कुठल्याही आरी वर्कचा ब्लाऊज येऊ द्या, भरीव ब्लाऊज येऊ द्या, डिझाईनचा कुठलाही येऊ द्या, जे स्टोन असेल तर अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे, काहीच अडचण येत नाही। आणि फिनिशिंग नाही आले तर आपण त्याला प्रेस जरी केलं तरी फिनिशिंगला अजूनच छान येऊन जातो। तर मला नाही वाटलं का मला गरज आहे म्हणजे प्रेस करायची, तर मग मी केलं नव्हतं, पण तुम्ही ब्लाऊज घातल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट पाहिला आहे, खूप सुंदर याचा ब्लाऊज आला आहे। तर नेहमीप्रमाणे जसं आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसार पट्टी जोडली तरी पण चालते। तर इथं थोडंसं मला ढिल्लं वाटलं, म्हणजे तिथं चोन पण आली असती। समजा असं जर झालं कधी मध्ये कपडा जास्त झाला आहे अस्तरचा, तर मध्ये आपण जी घडी दिसते तिथं चोन टाकली तरी पण चालते। तर मी तुम्हाला तसं पण सांगेन, ज्या वेळेला माझ्याकडून तसा काही प्रॉब्लेम होईल त्यावेळेला मी तुम्हाला नक्की सांगेन। तर कधी पण डिझाईनचं ज्यावेळेस आपण गळा जोडतो तर एक्स्ट्रा कपडा ठेवा, कारण कोणतं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंटर घ्यावा लागतो। तर आपल्याला एक्स्ट्रा घेतल्याच्या नंतर आपल्याला चान्स असतो का आपण कापड कुठं पण फिरवू शकतो, उजवी बाजू असो, डावी असो, खालची साईड असो, वरची साईड असो, त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा हे थोडंसं कट करायचं आहे। तर फेस टू फेस कधीच आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कधीच कट करायचं नाही। तर अशा पद्धतीने जवळजवळ आपला पूर्ण पाठीमागचा भाग स्टिच झाला आहे। तर याला काय करायचं, टक्स मारायचे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची।
तर उरलेला कपडा आता पूर्ण कट करूया. पुन्हा एकदा सांगते, म्हणजे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेटेस्ट फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला दोन्ही चॅनलवरचे काम पाहायला भेटतील. तर दोन्ही चॅनलवर नवीन नवीन काम असतात, नक्की शिका आणि कमेंट करायला विसरू नका. तर कमेंटनुसार नक्कीच तुमचे कमेंटवर व्हिडिओ बनवले जातील. तर व्हिडिओवर लक्ष ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी कधी तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं. कारण काय होतं, व्हिडिओ काढण्यात येतात पण कधी कधी टाकण्यासाठी मागं पुढं होऊन जातं. तर अशी याची फिनिशिंग आली, तुम्ही बघा, खूप सुंदर याची फिनिशिंग आली. एकही मणी आपला काहीच तुटला नाही, याच्यामध्ये एकही स्टोन आपला कशामध्येच शिलाईमध्ये गेला नाही. तर आपल्याला पाठीला याला टक्स द्यायचेत, टक्स मारून घ्यायचे. तर त्यावेळेला फक्त लक्ष ठेवायचं आहे का ते आपल्या शिलाईमध्ये यायला नको. त्या रफ करायचे आपल्याला ज्यावेळेस आपण टक्स काढतो बाहेरच्या बाजूने शिलाई, तर दोन्ही बाजूला आपल्याला सेम पद्धतीने टक्स मारायचे. तर तुम्ही बघा फिनिशिंग किती सुंदर आली. आता आपण 1 इंचाची जरी पट्टी घेतली तरी पण चालते. आणि याला जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर हात शिलाई करा, नसेल करायची तर मग छोटी पट्टी घेऊन जागेवर जरी मुडपलं तरी चालते, ते पण व्यवस्थित दिसून येतं. कामाला फक्त फिनिशिंग द्या, म्हणजे तुम्ही कोणतं जरी काम केलं तरी पण ते छानच वाटलं पाहिजे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण जोडजाड करण्यात महत्त्व नाही, कामाची फिनिशिंग लक्षात आली पाहिजे का ती व्यवस्थित आहे का नाही. कारण तुम्ही बघा, ज्यावेळेस ब्लाऊज कस्टमरने घातल्याच्या नंतर त्याला किती सुंदर फिनिशिंग आली, कुठंही चून वगैरे काहीच नव्हती. पाठीचा भाग असू द्या किंवा फ्रंट भाग असू द्या, सुंदर याची फिनिशिंग आली. मग ज्यावेळेस आपलं काम चांगलं असतं त्यावेळेस आपण शिलाई आपल्या याच्यानुसार घेऊ शकतो. तर जे मध्ये स्टोन आले आपल्याला ते काढून टाकायचे, कारण सुईमध्ये जर स्टोन गेले तर सेटिंग खराब होते. तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. तर अशा पद्धतीने हा पाठीचा भाग आपला पूर्ण कवर झाला आहे. तुम्हाला जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा, त्यानुसार पण नक्कीच व्हिडिओ बनवेन. तर मी भरपूर सारे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, जाऊन बघा दोन्ही चॅनलवर आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते नक्की सांगा, म्हणजे मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन. तर जे माझे कटिंग व्हिडिओ आहे, स्टिचिंग व्हिडिओ आहे, हे टोटल कस्टमरच्याच याच्यावर आहेत आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट पण कळतो आहे. तर तुम्हाला कशावर पाहिजे तर ते पण सांगा, म्हणजे मी त्यानुसार पण व्हिडिओ बनवेन. तर तुम्हाला मी आत्ता शिवलेला ब्लाऊज कसा वाटला त्याची कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.